सर्वांचे भाव वाढले तर रिक्षावाल्यांनी कसं घर तसं चालवायचं कसं काय, हा प्रश्न आहे मेन. म्हणजे सर्व ठिकाणी आज शेअरिंग चाललेली आहे, फाईन वाढलेला आहे. फाईन भरायला लागतो तेवढा, फाईन कुठून भरणार एवढा? सरकारने रिक्षाचे मीटर पूर्णपणे बंद करावे, कारण की 1500 रुपये आम्ही पासिंगला भरतो आणि ओला उबर 15 रुपये 16 रुपयांनी चालतात. सर्वसामान्य जे काही रिक्षा चालक किंवा मग टॅक्सी चालक आहे यांच्या खिशाला आजपासून ताट मिळणार आहे, कारण की ठाण्यामध्ये देखील जे CNGची किंमत आहे 2 रुपयाने वाढलेली आहे. एकीकडे युद्धाची धडा असताना दुसरीकडे मात्र आपण बघू शकतो की हे जे काही पेट्रोल पंप आहेत किंवा मग जे CNG धारक आहेत त्यांना देखील त्रास होतो. रिक्षा चालक माझ्यावर नेमका सर काय नेमका प्रॉब्लेम होतो, काय सांगाल? महागाई आहे त्या 2 रुपये वाढले. 2 रुपये वाढले ते आता रिक्षावाल्यांना परवडलं पाहिजे ना. आता 2 रुपये स्पेअर पार्टचे भाव वाढलेले आहेत. सर्वांचे भाव वाढले तर रिक्षावाल्यांनी कसं घर तसं चालवायचं कसं काय, हा प्रश्न आहे मेन. म्हणजे सर्व ठिकाणी आज शेअरिंग चाललेली आहे, फाईन वाढलेला आहे. फाईन भरायला लागतो तेवढा, फाईन कुठून भरणार एवढा? पण 2 रुपये वाढले तर काय अपेक्षा आहे सरकारकडनं कमी होईल अशी? कमी आता सरकारकडून काय अपेक्षा आहे? एवढ्या वर्षी सुद्धा परत 2-2 रुपये वाढवत चालले, कमी तर काय होतच नाही आहे. याच्यामुळे सरकार काय करताय, नुसतं पैसे वाढवतो नुसतं आपलं CNGचे आपले. हां, एकीकडे आपण बघू शकतो की लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. जे CNG आहे त्याचे देखील भाव वाढण्याची अपेक्षा रिक्षा चालक व्यक्त करतात. दुसरीकडे बघितलं काही रिक्षा चालक माझ्याबरोबर आहेत. काय काय त्रास जाणवतो? त्रास काय जाणवतो? त्रास काय, आता आपल्या खिशाला भुर्दंड तर आहेच. ओला उबेर वगैरे चालू आहे, ह्या गोष्टी बंद व्हायलाच पाहिजेत. ही आमची लय मोठी अपेक्षा आहे रिक्षावाल्यांची. पण वाटतंय की CNGचे भाव वाढल्यामुळं कुठेतरी महागाईत अजून महागाई वाढली. महागाई वाढतच राहणार दादा, आता त्याला काय करूच नाही शकत. महागाई आपण कोणाला विचारायला जायचं? सरकारने रिक्षाचे मीटर पूर्णपणे बंद करावे, कारण की 1500 रुपये आम्ही पासिंगला भरतो आणि ओला उबर 15 रुपये 16 रुपयांनी चालतात. आणि सरकार प्लस इथे CNGचे दर वाढवतात, तर फायदा नाही गोष्टीला. आम्ही EMI कसा भरायचा, शाळेचा खर्च कसा करायचा, मेंटेनन्स गाडीचं कसं करायचं, काहीच समजत नाही आम्हाला हे सगळं. आणि RTOचं टेन्शन, ट्रॅफिक हवालदारांचं टेन्शन, ट्रॅफिक पोलिसांचं टेन्शन. मग हे कमाई नाही आणि खिशातनं पैसे चाललेत, ह्या गोष्टीचा फायदा नाही आहे कायच. एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे मात्र आपण बघू शकतो की या ठिकाणी ठाण्यातले जे काही पेट्रोल पंप आहेत किंवा मग CNG पंप चालक आहेत त्यांच्या पंपाच्या समोर खूप मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. सरकारने काहीतरी यामध्ये तोडगा काढावा अशी अपेक्षा रिक्षा चालक आणि ठाणेकर नागरिक करत आहेत. अरे कुछ नाही प्रॉब्लेम रे. हाँ नहीं रे, फोटो कापी ले. रेट वाढला, मग आता रेट वाढला तर काय करायचं आता? CNGचा 2 रुपये वाढले ना आता, माहिती की नाही? काय करताय कुठून का भाव वाढले? अर्धा तास लाईनमध्ये उभा राहावं लागतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.